अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती निशाणा साधलेला आहे। अजित पवारांनी अवैध कामाला मदत केली, पदाचा गैरवापर केलेला आहे। सोलापुरात तक्रार करून अजित पवारांवर कारवाईची अंजली दमानिया यांनी मागणी केलेली आहे। कुरडू गावातील उत्खनन हे बेकायदेशीर सुरू असल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केलेला आहे। कुरडू गावातलं जे उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं असा अहवाल देखील आता बाहेर आलाय। आणि मग महत्त्वाचे प्रश्न जे उरतात की अजित पवारांनी जो फोन करून धमकी देण्याचा प्रकार जो केला होता तो कितपत योग्य आहे। म्हणूनच मी आता प्रशांत भूषणची बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे। तर सोलापुरातील कुरडू गावकऱ्यांनी आज बंदची हाक दिली आहे। कुरडू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाकही देण्यात आली आहे। आज संपूर्ण गाव एकमुखानं बंद पाळतोय। गावात पाण्याचा प्रश्न बिकट आहे, पाणंद रस्त्याची कामं अडलेली आहेत। मात्र मूळ विषय बाजूला ठेवून अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या फोनवरील संवादावर विषय वळवलाय, अशी संतप्त अशी प्रतिक्रिया इथल्या ग्रामस्थांनी दिली आहे। आज कुरडू कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने कुरडू गावाची बदनामी केली आणि चुकीचे गुन्हे दाखल केले ही त्यांची भूमिका आहे। या विरोधात त्यांनी पूर्णपणे बंद पाळण्यात आलेला आहे। आता जोरजोरात सगळ्या गावात घोषणाही झालेली आहे। मला सांगा, आपल्यासोबत ही मंडळी आहेत सगळी, काय नेमके आज कशा पद्धतीचं आंदोलन झालंय? जे काही शेतकऱ्यांनी पाठीमागे जे गावावरती आमच्या बदनामीचा ठपका ठेवला गेला किंवा रस्ते बंद पाडले, आमचे जाण्या येण्याची फार मोठ्या प्रमाणात गावामध्ये अडचण आहे। आता तुम्हाला थोड्या वेळानं आम्ही तिथे नेऊन दाखवणार आहे की बाबा गावची खरी परिस्थिती काय आहे अडचणीची। सध्या गावामध्ये 71 रस्ते जे आहेत त्याच्यामधले बरेचसे रस्ते खराब झालेले आहेत। त्या रस्त्याचं मजबूतीकरण केलं जावं। मजबूतीकरण करण्याच्या अगोदर जरी सध्या लगेच तात्काळ करणं शक्य नसेल तर मुरुम वगैरे टाकून तरी ते रस्ते आता त्या रस्त्यावरनं ये जा करण्यायोग्य करण्यात यावे। प्रश्न राहिला बाजूलाच, यांचं राजकारण चालू झालं नेते लोकांचं। काय प्रश्न सुटेल वाटतंय? प्रश्न सुटेल, 100% प्रश्न सुटेल। गावातील लोकांची एकच अपेक्षा की रस्ते आणि पाणी। सगळ्यांची भूमिका एवढीच आहे की आमची जी मूळ मागणी होती ही रस्ते, आमचा जो खराब झालेले रस्ते ज्याच्यासाठी मुरुम उपसा झाला होता हा रस्त्यासाठी झाला होता आणि हे रस्ते नीट करून द्यावे, शासनाची जबाबदारी आहे। पाणी आम्हाला द्यावं, ह्या मागणीसाठी यांचं आंदोलन आहे आणि या आंदोलनानंतर आमचे प्रश्न सुटतील अशी त्यांची मागणी आहे आणि अशी त्यांची भूमिका आहे। कॅमेरामन अयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। पुढची बातमी पाहूयात। माधुरी हत्तीणीची घर वापसी ही लांबणीवर गेलेली आहे। सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण आता उच्चस्तरीय समितीकडे वळवण्यात आलेलं आहे। प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यावर पक्षकारांनी देखील एकमत नोंदवलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि उच्चस्तरीय समितीचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार। वंतारा कोल्हापुरामध्ये माधुरीची देखभाल करण्यास तयार असल्याची सरकारने माहिती दिलेली आहे। पेटा संस्थेकडून मात्र हत्तीणीला वंतारामधून हलवण्याला विरोध करण्यात आलाय। तर माधुरीला परत आणण्याबाबत कोर्टाचा अडथळा संपल्याची प्रतिक्रिया ही राजू शेट्टींनी दिली आहे।